नमस्कार, मी अर्चना गावकरच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. आज मी तुम्हाला छान अशी मसालेदार कारली दाखवणार आहे. इथं मी 15 मिनिटं कारली अशी मिठाच्या पाण्यात भिजत ठेवलेली, अशी व्यवस्थित अशी पिळून घ्यायची सगळी कारली आणि असं थोडेसे 4 फुडी अशा कट करून घेतलेल्या. हे पिळून घ्यायचे सगळे कारले काढून घेऊ. नंतर यात स्वच्छ पाण्यामध्ये, साध्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आणि व्यवस्थित अशी पिळून घ्यायची कारली. भांड्यामध्ये तेलामध्ये सुक्क खोबरं व्यवस्थित असा रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. काढून घेऊ. तिथं उभा कट केलेला कांदाही असा परतून घ्यायचा. गॅसच मध्यम ठेवायची. तर शेंगदाणे घेतलेले व्यवस्थित असं परतून घ्यायचे. छान रंग येईपर्यंत 2 चमचे धने परतून घ्यायचं. तिथं तीळ 4 चमचे तीळ, सगळं साहित्य आवडीनुसार प्रमाणानुसार घ्यायचं. व्यवस्थित असं भाजून झालेलं ते काढून घेऊ. यामध्ये सोललेला लसूण, अद्रक आणि भरपूर अशी कोथिंबीर, सगळं साहित्य अगोदर आता सुक्क मिक्सरला बारीक करायचं आणि नंतर गरजेनुसार पाणी टाकून बारीक अशाचं वाटण करून घ्यायचं. भांड्यामध्ये तेल टाकायचं. कारली मोठ्या आचेवर 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचे तेलामध्ये. ते काढून घेऊ. 1 मिनिट झाल्यानंतर छान असा सुगंध सुटलेला त्या तेलामध्ये हे वाटण टाकायचं. वाटण असं व्यवस्थित असं परतून घ्यायचं. परतून घेणं गरजेचं. यामध्ये परतत असतानाच हळद टाकायची, घरगुती मसाला परतून घ्यायचं व्यवस्थित असं. यामध्ये आता हे जे वाटण केलेले ज्या भांड्यामध्ये, त्या भांड्यामध्ये पाणी टाकलेलं, वाटण वाया जाऊ द्यायचं नाही. आता हे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतत राहायचं. छान असा रंग येईपर्यंत, बाजूने तेल सुटेपर्यंत छान असं परतून झालेलं. यामध्ये आता ही कारली टाकायची. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर आता थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही, कारण अगोदर कारली 1 मिनिट परतून घेतल्यामुळं व्यवस्थित असं थोडे शिजलेले, त्यामुळे थोडंच पाणी टाकायचं. कारली ही एकदम कवळी. चवीनुसार मीठ. गॅसची आच एकदम मंद करायची आता आणि मंद आचेवर 5 मिनिटं शिजून घ्यायचे. 5 मिनिटं झाल्यानंतर काही सेकंद असं झाकण न ठेवता ठेवलेले, छान असा रंग यासाठी ते तयार झालेली. गॅस बंद. बारीक कट केलेली कोथिंबीर, छान अशी मसालेदार चटपटीत अशी कारली तयार झालेली. खमंग अशी भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबतही खायला एकदम टेस्टी अशी. नक्की बनवा. कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा माझ्या साध्या सोप्या टेस्टी रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरच्या बाकी रेसिपी जी आवडल्या तर त्यांनाही लाईक करा.